बापू, सोलापुरात ई बसेसचा मुद्दा जो आहे तो अजूनही पेंडिंग पडलेला आहे. आतापर्यंत ती ई बसेस आल्या नाहीत. वारंवार महापालिकेकडून मागणी केली जाते, मात्र ई बसेसचा प्रस्ताव आहे तो तसाच पडलेला आहे. कुठेतरी महापालिका याकडे दुर्लक्ष करते. ई टेस्टिंगचं देखील काम जे आहे ते सध्या आडगोड स्थितीत असल्याचं पाहायला मिळतं. एकीकडे मोदी आवाहन करतात की सार्वजनिक व्यवस्थेचा वापर करावा, मात्र कुठेतरी सोलापूर महानगरपालिका याकडे दुर्लक्ष करताना पाहायला मिळते. सोलापूर महानगरपालिकेची परिवहनची व्यवस्था अत्यंत वाईट आणि बिकट परिस्थितीत अडकलेली आहे. बरेच दिवसापासून सोलापूर महानगरपालिकेला ई बसेस मिळणार हे आम्ही ऐकतोय, पण प्रॅक्टिकली त्याच्यासाठी कोणतेही काम झाल्याचं दिसून येत नाही. ई बसेसच्या चार्जिंग स्टेशनचं काम सुरू झालं होतं, तेही अर्धवट स्थितीत आहे. आज मला वाटतं पहिल्या टप्प्याच्या 30 बसेस मिळणार आणि नंतर उर्वरित 70 बसेस मिळणार असं सांगितलं असताना सुद्धा सोलापुरात तुम्ही बघितलं की एकही ई बस आलेली नाही आहे आणि त्याच्यामुळं प्रवाशांना, नागरिकांना प्रचंड अडचणीला सामोरे जावं लागतंय. मोदी साहेब, पंतप्रधान साहेब सांगतात की सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा, जास्तीत जास्त पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करून आपण आपला रोजचं काम केलं पाहिजे. पण सोलापुरात कुठेही पब्लिक ट्रान्सपोर्ट चालू नसल्यामुळे लोकांना रिक्षासारखा पर्याय आहे आणि रिक्षाची भाडे पूर्वी स्टेशनवरनं स्टँडवर यायला ह्या भागात 50 रुपये लागायचे. आज 100 रुपये खाली कोण बसवायला तयार नाही. पेट्रोल वाढल्यामुळं प्रचंड रिक्षा चालक सुद्धा त्रस्त आहेत. गॅस मिळत नाही या शहरामध्ये आणि ह्यामुळं जी प्रवासी यंत्रणा आहे ती पूर्ण कोलमडली आहे. कारण प्रशासकीय यंत्रणा काय काम करत नाही आणि जी काही खाजगी यंत्रणा होती त्याच्यामध्ये वाढलेला भाडेवाढ, त्याच्यामुळे नागरिकांना इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये रोजचा प्रत्येक माणसाला जिथं रोज पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी 100-50 रुपये लागायचे तिथं आता 250-300 रुपये लागतात. 500 रुपये पगार मिळत नाही आणि 250 रुपये जर प्रवासाला खर्च होत असतील बायकांचे तर ही परिस्थिती प्रचंड भयावह आहे. याआधी महानगरपालिकेच्या बसेस अत्यंत चांगल्या सुस्थितीत सोलापूर महानगरपालिकेत चालायच्या. लोक त्याचा वापर करायचे, खास करून शाळकरी मुलं असतील, मुली असतील, यांना आज पासेसच्या माध्यमातून वापर व्हायचा. पण आता मुलींना सुद्धा त्याचा वापर मिळत नाही. शाळा चालू होणार आहेत, लोकांना कसं शाळेत सोडायचं, कॉलेजला कसं जायचं मुलांनी, हा मोठा प्रश्न आहे. माझी प्रशासनाला, आयुक्तांना विनंती आहे, खरं तर महापौरांनी यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. ई बसेस सोलापूर महानगरपालिकेला कशा लवकर मिळतील आणि सोलापूर महानगरपालिकेची परिवहनची व्यवस्था सक्षम होईल. आज परिवहनमध्ये कर्मचारी बसून पगार घेतात अशी परिस्थिती आहे आणि त्या पगारी सुद्धा टायमावर होत नाही. अशा असताना प्रशासनाने गांभीर्याने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि लवकरात लवकर सोलापूर महानगरपालिकेला ई बसेस उपलब्ध करून देऊन सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी.